नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी जाता जाता पुन्हा आकाशला म्हणते की आकाश, तू संकर्षणवरती जे काही कंप्लेंट केली आहेस ना, ती प्लीज तू मागे घेण्याचा विचार कर. कारण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं काहीही येणार नाही आहे, ते नॉर्मलच येणार आहेत, असं भूमी म्हणत असते. तेवढ्यातच तिथे डॉक्टर संकर्षण आलेले असतात आणि संकर्षण म्हणत असतो की ते रिपोर्ट जर मॅनेज नाही झाले तर. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे बघते. तिला खूप जास्त आश्चर्य वाटतं की संकर्षण अचानकपणे इथे कसा काय आला. तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की हो, मी इथे आलो आहे आकाश महाजन याला जाब विचारायला. तेव्हा इथे भूमीला खूप आश्चर्य वाटलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी गैरसमज झालेले आहेत. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, ते तुम्ही आतमध्ये येऊन बोला. हे सभ्य आणि संस्कारी माणसांचं घर आहे. तिथे दारामध्ये उभे राहून तमाशा करू नका, कळलं ना? जे काही बोलायचं आहे ते आतमध्ये येऊन शांतपणे बोला. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की सभ्य आणि संस्कारी माणसांचं घर आहे का हे? बघितलं. किती संस्कार आहेत ना तुमच्यावरती, ते मी बघितले. तेव्हा इथे रागिनी म्हणते, एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की आकाश महाजन यांच्यावरती काय संस्कार झालेत ना, ते मी आता बघितलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? आणि तुम्ही रिपोर्ट मॅनेज करण्याबद्दल बोललात, ते का बोललात तुम्ही? कशावरून तुम्ही बोललात की रिपोर्ट मॅनेज होऊ शकतात? कुठल्या बेसिसवरती बोललात? तेव्हा संकर्षण म्हणत असतो, अरे बापरे! काय ॲक्टिंग करता तुम्ही? एक मिनिट हां. आणि संकर्षण आपला मोबाईल काढतो आणि म्हणतो, याच्यामध्ये आहेत ना, जे लोकं ऑडिशन वगैरे घेतात ना, त्या कितीतरी लोकांचे नंबर आहेत याच्यामध्ये. तुम्ही प्लीज त्यातला एखादा नंबर घ्या आणि त्यांना फोन करा. खूपच छान पद्धतीने तुम्ही ॲक्टिंग करता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? मला कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा संकर्षण म्हणतो, आकाश, तू जो काही हा साधा भोळेपणाचा आव आणतोयस ना, तेवढा आणू नकोस तू. मला माहिती आहे तू किती छान ॲक्टिंग करू शकतोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे कोलते प्रकरण जे काही माझ्यावरती तू शेकवलेस ना, हे सगळं तू का केलेस मला बरोबर माहिती आहे. तू मुद्दामून कोलतेला माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंस ना, म्हणजे तू इथे MHJ हॉस्पिटलमधून मुद्दामून कोलतेला माझ्या पेशंटमध्ये ॲडमिट केलंस, कारण तुला मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचं होतं म्हणून. ते लोकं तुला नको नको म्हणत असतानासुद्धा त्या पेशंटला तू मुद्दामून माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंस. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही, तिथे त्याचे उपचार होऊ शकत नव्हते असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. म्हणून तर कोलतेला तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ना. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, खोटं बोलतोयस तू एक नंबरचा. अरे खोटारडा आहेस तू. तिथे त्याच्यावरती उपचार होत होते. ते डॉक्टर तुला नको म्हणत होते, तरीसुद्धा तू जबरदस्तीने त्याला तिथून डिस्चार्ज केलंस आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंस. तेव्हा आकाश म्हणतो, हे सगळं खोटं आहे. मी असं काहीही केलेलं नाही आहे. आणि मला काय मिळणार आहे त्यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून? जबरदस्तीने मला काय मिळणार होतं? तेव्हा संकर्षण म्हणतो, इतका साधा भोळा नाही आहेस तू. ॲक्टिंग करू नकोस माझ्यासमोर. तुला चांगलंच माहिती आहे हे सगळं तू कशासाठी केलंस. कारण तुला माझ्यावरती राग काढायचा होता ना, बरोबर की नाही? कारण तुझी बायको भूमी आता माझ्याबरोबर संसार करते, हे तुला बघवत नाही आहे ना. तुझा जो मॅन इगो आहे ना, तो आता ठेचला गेला आहे. म्हणून तुला माझ्यावरती राग काढायचा आहे आणि म्हणून तू हे सगळं केलंस, बरोबर ना? मला असं फसवता येत नाही आहे. तेव्हा तू माझ्या प्रोफेशनवरती आलास आणि म्हणून तर कोलतेला माझ्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंस. तुला माझ्यावरती राग काढायचा होता ना, कारण मी तुझ्या बायकोबरोबर संसार करतोय म्हणून. म्हणून तू हे सगळं केलंस. मला फसवण्याचा प्रयत्न केलायस तू आकाश. तुला काय वाटलं मला कळत नाही आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही माझ्यावरती नको ते आरोप करताय. तेव्हा संकर्षण म्हणतो, मी आरोप करत नाही आहे, मी सत्य सांगतोय. पुरावे आहेत ना माझ्याकडे. म्हणून तर तू इथे आता कोलतेच्या मार्गाने मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस. मला फसवण्यासाठी तू एका माणसाचा जीव घेतलायस, कळतंय तुला? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की डॉक्टर संकर्षण, तुम्ही अलिबागमध्येच राहता ना? मग आता अलिबागमध्ये राहताय तर तुम्ही आकाशबद्दल थोडी माहिती काढली असती ना, तर बरं झालं असतं. स्वतःच्या स्वार्थासाठी आकाश कधीच कुठल्या माणसाचा जीव घेऊ शकत नाही, कळतं तुम्हाला? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, नाहीतर काय. आणि तुम्ही विनाकारण इथे आकाशवरती खोटे नाटे आरोप करू नका. ते खपून घेतले जाणार नाही. आमच्याच घरामध्ये येऊन आमच्या इथे आकाशलाच तुम्ही इथे फसवताय, त्याच्यावरती नको नको ते आरोप करताय. मी अजिबात ते खपून घेणार नाही आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो, आरोप करत नाही आहे, मी सत्य सांगतोय. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो,
स्वतःच्या फायद्यासाठी मी कधीच दुसऱ्या माणसाचा जीव घेऊ शकत नाही. इतका निर्दयी तर मी अजिबातच नाही आहे. आणि तुम्ही माझ्यावरती जे काही आरोप करताय ना, ते करायच्या आधी तुमच्या अनऑफिशियल बायकोला तुम्ही विचारायला हवं होतं की आकाश महाजन कसा आहे. तेव्हा आकाश येतो आणि भूमीला विचारतो की भूमी, खरं खरं सांग, मी स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निरपराधी माणसाचा जीव घेऊ शकतो? खरंच असं तुला वाटतंय? तेव्हा भूमी म्हणते, नाही, अजिबात नाही संकर्षण, आकाश कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही. मी तुम्हाला खात्रीनिशी सांगते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, बघितलंत ना, जिच्या हातामध्ये हात घालून तुम्ही मिरवता ना अभिमानाने बायको म्हणून, तीच आता काय बोलते तुम्ही बघितलंत ना. मी कुणाचाही खून करू शकत नाही, मी कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही. तेव्हा इथे हे सगळं तुम्ही केलंय, तुमच्या हलगर्जीपणामुळे कोलतेचा जीव गेला, कळतंय तुम्हाला? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश प्लीज, हे बघ, इथे संकर्षणने सुद्धा काही केलेलं नाही आहे. ते उत्तम डॉक्टर आहेत, ते सुद्धा कुणाचाही जीव घेऊ शकत नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते, भूमी, अगं काय चाललंय तुझं बरं गं, दोन्ही बाजूने तू ढोल बडवतेस, दोघांच्याही बाजूने बोलतेस की चुकी कुणाचीच नाही आहे म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हो, कारण माझा दोघांवरतीही विश्वास आहे, दोघेही एका माणसाचा जीव घेऊ शकत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, आमचे तर ते संस्कारच नाही आहेत, कळलं ना. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, राहू द्या हो, तुम्ही तर तुमच्या संस्काराबद्दल काही बोलूच नका. बघतो ना मी तुमचे संस्कार, कशा पद्धतीने आकाशने मला फसवण्याचा हा डाव रचलाय, ते मला कळत नाही असं वाटते का तुम्हाला? त्याच्यावरती हे जे काही झालेत ना, ते तुमचेच तर संस्कार झालेत, बरोबर ना? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, एक मिनिट, तू माझ्या संस्कारांबद्दल बोलू नकोस हा. आताच बघ ना, मी तुम्हाला अहोजाहो करतोय आणि तू मला अरेतुरे करतोयस. मग आता इथेच संस्कार कुणाचे चांगले आहेत ना, ते दिसतंय. त्याच्यामुळे तू तरी माझ्या संस्कारांबद्दल काहीही बोलू नकोस. मी कसं आहे ना, ते तू मला सांगायची गरज नाही आहे. आणि एक मिनिट, तू माझ्यावरती हे जे काही आरोप करतोयस ना, त्याचा काही अर्थ लागत नाही. जो कोणी पेशंट तुझ्याकडे आलाय त्याला बरं करणं ही तुझी जिम्मेदारी होती, पण तू काय केलास, तू हलगर्जीपणा केलास. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, मी तसं काहीही केलेलं नाही आहे. तू मुद्दामून त्या कोलतेला माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास आणि तू त्याला मारलेस, कळलं ना. त्याच्यामुळे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो काही येणार आहे ना, तो सुद्धा तू कशावरून मॅनेज करणार नाही आहेस. तो एकदा का मॅनेज केलास की मग झालं, सगळं तुझ्या मनासारखंच झालं. जे तुला हवं आहे ते तुला मिळेल ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे माझं जे काही नुकसान झालं आहे ना, ते कधीच भरून निघणार नाही आहे, कळतंय तुला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, एक मिनिट, हे जे काही घडून आलो आहे ना, त्याच्यामध्ये मी काहीही केलेलं नाही आहे. हे सगळं तुमच्यामुळे घडलं आहे. तुमचं हॉस्पिटल होतं, आमचा पेशंट होता, त्याला बरं करणं तुझी जिम्मेदारी होती, कळतंय तुला? मग तुला काय वाटतंय, या सगळ्या प्रकरणामध्ये मी खोटं बोलतोय असं वाटतंय तुला? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, आकाश महाजन, या दोन्ही गोष्टी आहेत ना, तू मिक्स करतोय, कळतंय ना तुला? तेव्हा अथर्व म्हणत असतो, सुरुवात कुणी केली? सुरुवात तर तुम्हीच केली ना. प्रोफेशनल, पर्सनल ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र आणल्यात, मग सुरुवात कुणी केली? तेव्हा इथे आता अथर्व आपल्या भावाच्या बाजूने उभा राहिलेला असतो. आकाशच्या बाजूने संकर्षण बरोबर भांडत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, बरोबर बोलतोय अथर्व, सुरुवात तर तुम्हीच केली. एक गोष्ट लक्षात ठेवा संकर्षण, पर्सनल रागापोटी मी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणतोय की पर्सनल रागापोटी तो कुणाचा जीव घेऊ शकत नाही. मग इथे संकर्षणवरती तो का बरं आरोप करतोय? संकर्षणसुद्धा स्वतःच्या पर्सनल रागापोटी कधीच कुठल्या पेशंटचा जीव घेऊ शकत नाही. इथे जर तो आकाशला बरं करू शकतो, जर तो आकाशला योग्य रीतीने ऑपरेट करू शकतो, तर तो इथे दुसऱ्या माणसाचा जीव का घेईल? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता संकर्षण आकाशमध्ये खूपच जास्त भांडण होत असतं. तेव्हा भूमी म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही दोघेजणं प्लीज शांत व्हा ना. हे बघा, तुम्ही दोघेजणं सेन्सिबल आहात, बसून शांतपणे गोष्टी सॉल्व करता येणार नाही आहेत का? तेव्हा संकर्षण म्हणतो, नाही भूमी, आता शांतपणे बोलता येणार नाही आहे. हे बघ तू, आणि सांग मला, मी शांतपणे बोलायचं आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे काही त्याला लेटर आलेलं असतं, ते लेटर तो भूमीला दाखवतो. तेव्हा भूमी म्हणते, काय, तुमचं लायसन्स तुम्हाला सरेंडर करायला सांगितलंय? तेव्हा संकर्षण म्हणतो, हो भूमी, आणि हे सगळं या आकाश महाजनमुळे होतं आहे. मला विवेक सरांनी हे मला लेटर पाठवले, त्याच्यामध्ये मला
मला माझं इथे मेडिकल लायसन्स सरेंडर करायला सांगितलं आहे आणि हे सगळं याच्यामुळे झालं आहे. नाहीतर विवेक सर मला कधीच माझं मेडिकल लायसन्स इथे सरेंडर करायला सांगणार नाही. कारण का संकर्षण अधिकाऱ्याचं लायसन्स असं सहजासहजी सरेंडर होऊ शकत नाही. पण हे सगळं या आकाश महाजनने मुद्दामून केलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो मी असं काही केलेलं नाही आहे. मी असं का करेन? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो मला माहिती आहे ना तू असं का करणार आहेस ते. कारण विवेक सरांबरोबर ओळख आहे ना तुझी. हे बघ हे बघ भूमी, हे मोबाईलमध्ये तू आता विवेक सरांचं सोशल मीडिया अकाउंट बघ. त्याच्यामध्ये बघितल्यानंतर तुला कळेल की त्यांनी कुठले फोटो पोस्ट केलेत ना ते सुद्धा तुला दिसेल. हे बघ आकाश आणि त्यांच्या मैत्रीचे फोटो, दोघेजणं बाजूबाजूला बसलेत, एकमेकांजवळ बोलतायत, हसतायत, बरोबर ना? एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून ते एकमेकांजवळ बोलतायत. मग त्यांची जर एवढी मैत्री आहे तर मग इथे आकाश का बोलणार नाही की माझं मेडिकल लायसन्स इथे सरेंडर करा म्हणून. अगं इतक्या मेहनतीने मी माझं नाव कमावलं आहे आणि हा आकाश एका मिनिटामध्ये ते नाव माझं धुळीला मिळवायला निघालं आहे. माझं मेडिकल लायसन्स, संकर्षण अधिकारीचं लायसन्स इथे कुणीही सरेंडर करायला सांगूच शकत नाही. पण हे सगळं केलं या आकाश महाजनने. आणि का? तर माझ्यावरती राग काढण्यासाठी. तू माझ्याबरोबर संसार करतेस ना हे याच्या नजरेत खुपतं आहे ना, म्हणून त्याला आता माझ्या प्रोफेशनवरती राग आणायचा आहे, बरोबर ना? तेव्हा आकाश म्हणतो मला हे सगळं करायची गरज नाही आहे. आणि जर विवेक सरांबरोबर माझी मैत्री असली, ओळख असली, तरीसुद्धा मी त्याचा असा गैरवापर करणार नाही. त्याच्यामुळे तू जे काही हे माझ्यावरती आरोप करतोयस ना ते बिनबुडाचे आहे. त्याचा काही अर्थ नाही आहे. कारण मी असं केलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे हे खोटे आरोप माझ्यावरती करू नकोस. तेव्हा संकर्षण म्हणतो हो, तू असं काही केलेलं नाही आहेस. असं करून तुला काहीच मिळणार नाही आहे. हे तूच केलेस. तूच केलेस हे सगळं. तू मुद्दामून घडून आणलेस. घे घे तुझ्या मुलीची शपथ. जर तू काही केलं नसशील ना तर तू तुझ्या मुलीची शपथ घे. तेव्हा इथे आता संकर्षण म्हणत असतो तू तुझ्या मुलीची शपथ घे, मी माझ्या मुलाची शपथ घेतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो एक मिनिट, तू आहे ना आता मुलांना मध्ये आणू नकोस हा. मुलांना मध्ये आणायची गरज नाही आहे. संकर्षण म्हणतो का? मुलीची शपथ घ्यायला लागते तेव्हा भीती वाटते ना तुला? मी माझ्या मुलाची शपथ घेऊ शकतो कारण मी काही केलेलं नाही आहे. पण तू तुझ्या मुलीची शपथ घेत नाही आहेस कारण भीती वाटते ना तुला शपथ घ्यायला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो मी माझ्या मुलीची शपथ घेणार नाही. तू तुझ्या मुलाची खोटी शपथ घेऊच शकतोस. तेव्हा इथे आता रागाच्या भरामध्ये संकर्षण म्हणत असतोस की तू तू माझी बायको, माझा मुलगा या सगळ्यांना तू रस्त्यावरती आणलंस. माझं कुटुंब उद्ध्वस्त करतोयस तू. तेव्हा आकाश म्हणत असतो एक मिनिट, माझ्यावरती हे आरोप करू नकोस हा. मला जेव्हा ऑपरेट केलंस तेव्हासुद्धा माझ्या बायकोला, माझ्या भूमीला ब्लॅकमेल करूनच तुझ्या बाजूने केलेस ना. तेव्हाच काहीतरी हे डावपेच तू खेळला असशील. तसे डावपेच मी खेळत नाही. तेव्हा कशावरून तू तुझ्या मुलाची खोटी शपथ घेत नाही आहेस? तेव्हा इथे संकर्षणला राग येतो आणि तो इथे आकाशची कॉलर पकडतो आणि म्हणतो काय म्हणालास तू? बोल ना, काय म्हणालास तू? तेव्हा इथे संकर्षणने आता एका हातानेच चांगलीच इथे आकाशची कॉलर पकडलेली असते. तर आकाशने 2-2 हाताने संकर्षणची कॉलर पकडलेली असते. दोघांमध्ये भांडण होत असतं. तेव्हा पौर्णिमा आणि रागिनी या दोघींना फार आनंद झालेला असतो. कारण रागिनीला हेच हवं असतं की आकाश आणि संकर्षणमध्ये तिला कडाक्याचं भांडण हवं असतं. तेव्हा इथे भूमी संकर्षणला बाजूला करते आणि म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं? सेन्सिबल माणसं आहात ना तुम्ही आणि असे काय भांडताय एकमेकांबरोबर? अरे जे काही घडतंय त्याच्यावरती शांतपणे बोला ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते चला संकर्षण घरी चला. तेव्हा संकर्षण म्हणत असतो सोडणार नाहीये मी तुला. हे जे काही तू प्रकरण घडून आणलेस ना ते कसं आता खोटं आहे ना ते बरोबर सिद्ध करतो. जर रिपोर्ट मॅनेज झाले ना तर मी तुला सोडणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे संकर्षण रागानेच निघून जातो. तरी इथे भूमी आता आकाशकडे बघते आणि नजरेतूनच त्याला शांत राहायला सांगत असते. त्याला शांत करण्याचा ती प्रयत्न करते. तेव्हा इथे भूमी आता निघून जाते. तेव्हा इथे आकाशसुद्धा शांत झालेला असतो. कारण आकाश आणि संकर्षण दोघेही खूपच जास्त शांत स्वभावाचे असतात. पण आता दोघेही येथे भडकलेले असतात कारण त्या दोघांवरती खोटे खोटे आरोप केलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काका पेपर वाचत बसलेले असतात. तेव्हा संकर्षणची माहिती छापून आलेली असते. ओजसचं लक्ष जातं. ओजस म्हणत असतो हे काय? बाबाचा फोटो आणि ही काय बातमी छापून आली आहे? बघू दे ना आजोबा, बघू दे ना. तेव्हा आजोबा म्हणत असतात नाही नको रे, काही नाही छापून आले, जाऊ दे तू नको वाचू. तेव्हा इथे ओजस म्हणत असतो नाही आजोबा, मला वाचायचंच आहे. तेव्हा इथे ओजस तो पेपर हातामध्ये घेऊन वाचत असतो. तेव्हा तो म्हणतो की आजोबा खरंच इथे बाबाने एका माणसाचा जीव घेतलाय, पेशंटचा जीव घेतलाय का बाबाने?
तेव्हा इथे भूमी आणि संकर्षण दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा संकर्षण ते ऐकतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. जेव्हा ओजस म्हणतो की इथे बाबाने पेशंटचा जीव घेतलाय का? तेव्हा भूमी तिथे येते आणि म्हणते, नाही ओजस, अरे पेपरमध्ये काहीही बातम्या छापून येतात, खोट्या राट्या बातम्या असतात त्या, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. तुझ्या बाबांनी काही केलेलं नाहीये, ही खोटी बातमी आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, बघताय ना जावई बापू, हल्ली तुमच्या हातातून अपघात व्हायला लागलेत. पहिला अपघात झाला तेव्हा माझी मुलगी गेली, आता दुसरा अपघात झालाय त्याच्यामध्ये तो पेशंट गेलाय. आता काय, हातातून फक्त अपघातच होणार आहेत वाटतं. मग आता या सगळ्याचा या लहान मुलाच्या मनावरती काय बरं परिणाम होईल? म्हणून मी तुम्हाला म्हणते की ओजसला मी माझ्या घरी घेऊन जाते माझ्याबरोबर. मग तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे तो घाला. दोघं राजा राणीला जसा संसार करायचा आहे तसा करा. तेव्हा संकर्षण म्हणतो, हे बघा, तुम्ही ओजसच्या समोर जाणून बुजून वाटेल तसं बोलू नका, मी आत्ताच तुम्हाला सांगतोय. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, मी काही बोलत नाहीये, जे काही घडतंय ना ते स्वतः बघतोय. आता ही बातमीसुद्धा त्याने स्वतःनेच वाचली की नाही. तेव्हा इथे आता भूमीला ओजसची काळजी वाटत असते, कारण इथे सुलक्षणा मुद्दामूनच सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर बोलत असते. तेव्हा इथे ओजस आधीच घाबरलेला असतो. तेव्हा इथे काका म्हणत असतात, सुलक्षणा, अगं म्हणून तू आता त्या लहान मुलाच्या समोर त्याच्या वडिलांविषयी वाईट साईड बोलणार आहेस आणि त्याच्या मनावरती या सगळ्याचा वाईट परिणाम घडून आणणार आहेस का? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता इथे गुन्हेगार लोक गुन्हा करणार आणि मी बोलायचं सुद्धा नाही, बोलायची सुद्धा चोरी आहे का मला या घरामध्ये? तेव्हा भूमी म्हणत असते, काकू प्लीज, आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे, तुम्ही प्लीज जरा शांत होता का? ओजेसच्या समोर या सगळ्याच गोष्टी तुम्ही बोलू नका, ही योग्य वेळ नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, बाई, आता तू मला सांगशील का मी कधी बोलायचं आणि कधी नाही ते? एक काम कर ना, तू इथे आता वेळेनुसार तू टाईम टेबल तयार करून ठेव. कुठल्या वेळेला मला बोलायचं आहे आणि कुठल्या वेळेला मला गप्प बसायचं आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, सुलक्षणा, अगं शांत हो. तू एक काम कर, तू आतमध्ये चल बरं. ते दोघेजण आत्ताच आलेत, त्यांना जरा बोलू दे. ओजस बाळा, तू चल माझ्याबरोबर, मी तुला कार्टून लावून देतो. तेव्हा इथे काका समंजसपणा दाखवत असतात, पण सुलक्षणा अजिबात नाही. तेव्हा काका थांबतात आणि म्हणतात, सुलक्षणा, काय म्हणालो मी तुला, इथे थांबू नकोस, आतमध्ये चल. जावे बापू आणि भूमी या दोघांना बोलायचं असेल त्यांना बोलू दे. तेव्हा इथे आता सगळेजण आतमध्ये गेल्यानंतर संकर्षण म्हणत असतो की सोडणार नाही आहे मी, त्या आकाश महाजनला सोडणार नाही आहे. हे सगळं तो मुद्दामून करतोय, मला माहिती आहे. माझं प्रोफेशन त्याच्यामुळे इथे आता संकटात आले. तेव्हा भूमी म्हणत असते, एक मिनिट, हे घ्या पाणी घ्या आणि तुम्ही शांत व्हा प्लीज. तेव्हा संकर्षण म्हणतो, काय सारखं शांत व्हा शांत व्हा, मी शांत होणार नाही आहे आणि मला पाणी वगैरे काही नको आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, संकर्षण प्लीज तुम्ही या जरा माझ्याबरोबर या. तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी काय झालं, कुठे घेऊन जातेस मला? भूमी म्हणते, एक मिनिट संकर्षण, शांत व्हा आणि इकडे या. आणि ती आता संकर्षणला हात पकडून त्याच्या रूममध्ये घेऊन येते आणि त्या स्वतःलाच आरशामध्ये बघायला सांगते. त्याला म्हणत असते, संकर्षण, तुम्ही जरा स्वतःला आरशामध्ये बघा आणि स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही असे आहात का? म्हणजे आत्तापर्यंत मी तुमचा शांत स्वभाव बघितला आहे आणि आज तुम्हाला मी जे काही बघितलं ना ते तुम्ही वेगळे संकर्षण मला दिसलात. तुमचा खरा स्वभाव तसा नाहीच आहे, हे मला माहिती आहे. मग तरीसुद्धा तुम्ही तसे वागलात, त्याचा त्रास तुम्हाला होत नाही आहे का? जेव्हा माणूस जसा असतो तसा तो वागत नाही ना, तेव्हा माणूस असा रागीट स्वतःलाच दिसतो आणि मग त्याला आरशामध्ये सुद्धा आपलं ते रूप बघवत नाही. तुम्हाला तरी बघवतंय का? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, भूमी तू बरोबर बोलतेस, मी असं नाहीच आहे गं, मी खूपच जास्त शांत आहे. पण आता तूच मला सांग ना, माझं लायसन्स सरेंडर करायला सांगितलं आहे, माझं प्रोफेशन इथे इतक्या संकटामध्ये सापडलं आहे, इतक्या कष्टातून इतक्या संकटातून मी माझं नाव कमावले, इतकी मोठी डिग्री मिळवली होती आणि आता ही सगळी इज्जत कमावलेली जर धुळीला मिळणार असेल त्या आकाश महाजनमुळे, तर मला राग येणार नाही का? तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघा, असं काही होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, आणि मला या सगळ्यामध्ये ओजसची भीती वाटते. ओजसच्या मनामध्ये आधीच माझ्याबद्दल खूप जास्त राग आहे, त्याचं मत माझ्याबद्दल फारसं चांगलं नाही आहे आणि जर त्याला असं वाटलं की त्याच्या बाबाच्या हातून एका पेशंटचा जीव गेला आहे, तर त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल अजून राग निर्माण होईल आणि ते मला नको आहे भूमी, त्या गोष्टीची मला जास्त भीती वाटते. तेव्हा भूमी म्हणते, काळजी करू नका, मी तसं होऊच देणार नाही, मी आहे ना, मी तसं त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल येऊच देणार नाही. संकर्षण, तुम्ही माझ्या आकाशचा जीव वाचवला आहे,
त्याच्यासमोर हे सगळं काहीच नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्याबद्दल ओजसच्या मनामध्ये अजिबात गैरसमज निर्माण होऊ देणार नाही. तेव्हा इथे संकर्षणला भूमीचं बोलणं ऐकून फारच बरं वाटतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे संकर्षण म्हणत असतो, की आज रिपोर्ट येणार आहेत. ते फक्त जर आकाशने मॅनेज नाही केले ना, तर सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, "मी रिपोर्ट अजिबात मॅनेज करणार नाही कारण त्याची गरजच पडणार नाही जेव्हा इथे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतील ना, त्या रिपोर्टमध्ये सगळं काही समोर येईल." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "तुम्ही कशा पद्धतीने हलगर्जीपणा केलाय ना, कोलते बाबतीत या सगळ्या गोष्टी समोर येतील. कळतंय तुम्हाला?" तेव्हा इथे आता पिऊन आलेले असतात आणि ते म्हणतात, की "तुम्हाला सगळ्यांना सरांनी आता आतमध्ये बोलावले." तेव्हा इथे सगळेजण येऊन आता आतमध्ये बसलेले असतात. मीटिंग सुरू होणार असते. तेव्हा विवेक सर म्हणत असतात, की आता पोलिसांचा माणूस इथे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन येतच असेल आणि तेवढ्यातच इथे हवालदार आलेले असतात. विवेक सरांच्या हातामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट देतात. तेव्हा ते रिपोर्ट आता उघडून बघितल्यानंतर इथे विवेक सर, आकाश त्याचबरोबर संकर्षण, भूमी या सगळ्यांकडे बघत असतात. इथे आता संकर्षण खूपच जास्त घाबरलेला असतो. नेमकं आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं असेल हे आता जाणून घेण्यासाठी खूपच जास्त उत्सुक झालेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन हे स्पष्टपणे आता दिसत असतं.